चला मला वाटतं असं वाटतंय आपल्याकडे फक्त उर्वरित 2च तास उरलेत. त्याच्यामध्ये आपल्याला हा एक सामना, याच्या पुढे शेवटचा फायनलचा सामना आणि आपलं प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. 4 षटकांचा हा सामना राहील. कोण कोण मारते बघा. अष्टविनायक बॉईज कडून सुदर्शन गावडे यांच्यासाठी 5 षटकांसाठी 5000चं पारितोषिक आत्ताच आलेलं आहे. अरे हे आतिश भाई केला नाही तर इथं आपल्याला आता आयकॉन बघायला मिळणार आहेत. पहिला आयकॉन आपण बघतोय कोकण संघाचा अष्टपैलू खेळाडू, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याने रोहा तालुक्याचं, मुरुड तालुक्याचं नेतृत्व केले आणि फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे, तुषार वाजंत्री फलंदाजीसाठी सज्ज आणि काहीशी मंद गतीने अशी सुरुवात करताना सोची समजी खेळी आपण ज्याला बोलू शकतो. आता मात्र स्ट्राईक साठी जाते सुदर्शन गावडे आणि बघा जसं लक्ष्मणाचं रामावर होतं तसं सुजित गावडेचं सुदर्शन गावडेवरचं प्रेम. षटकारास 500 रुपये. बॅट फिरवली होती, हवेची झुलूक पण आली होती, पण धावसंख्येला काही गती मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 1. तिसरा चेंडू आपण बघतोय विकी मोरे या आणि बंधुप्रेम वाढतच चाललंय. षटकारास 1000 आणि या षटकातला तिसरा चेंडू बघतोय आपण विकी मोरे याचा आणि मला वाटते पंच शिक्षा टोकावत आहेत आणि अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 2. 2 चेंडू अखेरी धावसंख्या 2. मला वाटते ही वादला पूर्वीची शांतता आहे. या मैदानात आता एक तुषार वाजंत्री नावाचं वादळ घोंगावताना आपण बघतोय आणि मात्र शांत ठेवतोय आणि तंबू तिथं अस्ताव्यस्त झालेला आपण बघतोय. व्हॉलेंटियर्स 11 संघ स्टमाला बॅट लावण्याची मागणी, स्टमाला बॅट लावण्याचे 150 रुपये. चला पाहूया पुढील चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूचे सांगितल्यानंतर धावसंख्या स्थिरावले 2 वर आणि हा मात्र निर्धाव. अजून एक चेंडू. 4 चेंडूच्या अखेरी धावसंख्या पुन्हा स्थिरावली ती 2 वर. मला वाटते प्रॅक्टिसच्या अभावी कदाचित हा खेळ तेवढा का साजिरा आपल्याला बघायला मिळत नाहीये. एकेकाली षटकार नव्हे तर अट्टे मारणारा फलंदाज आपण बघतोय. डोणकर संघाचा फिरवलं बॅट, येतात धावा किती? 1. एका धावेत समाधान मानावं लागेल, परंतु शॉट अतिशय सुंदर होता. पाहूया पुन्हा एकदा तुषार वाजंत्री स्ट्राईकला. या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि आकाशाकडे केलेला बोट आणि आपल्याला इशारा झालेला आहे की एक वादळ जातो ना जातो दुसरा वादळ मैदानात येतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या विभागाचं. या खार विभागाचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण इंडियामध्ये पसरवणारं एक नाव म्हणजे आतिश केदारे. मला वाटतं टाळ्याच्या कडकडात आपण स्वागत केलं पाहिजे या प्लेयरचं. नावाप्रमाणे चिंचोळीच्या मॅच मध्ये रिसेंटली 6 बॉल 6 मध्ये 6 षटकार खेचणारा हा अष्टपैलू खेळाडू, मोठमोठ्या संघातून खेळणारा आणि त्याचं नेतृत्व सुद्धा करणारा खेळाडू आतिश केदारे. तत्पूर्वी
आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होते मनीष गायकर आणि पुन्हा एकदा तोच समीकरण. सुदर्शन गावडे यांच्यासाठी हर्षद मामा वळके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी. बघा 2001 षटकार मारतोय काय, फिरवलाय, पाहूया चौक्यात कन्वर्ट होतोय का. आपण सुंदर क्षेत्ररक्षण श्रवण जोशीच्या माध्यमातून आपण बघतोय. मनीष गायकर थोडी कंजूस अशी खेळी करताना आता मात्र मजा येणार आहे आपल्याला बघणार मित्रांनो. या आतिश केदार या खेळाडूचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण रिसेंटली त्यांनी जिंकलेलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक हे एका रिक्षावाल्याला दान केलं होतं. सो आपण त्या खेळाडूला आता मैदानात खेळताना बघतोय. आता मात्र बिरकावतोय थोडीशी सौम्य गतीने सुरुवात करताना आतिश केदारे. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकवर तोच सर्वांना हवा असलेला कदाचित नको असलेला सुदर्शन गावडे. एका षटकारात 2000 आऊट झाल्या, 150 रुपये लावलेले आहेत. पाहूया 150 रुपये घेणं पसंत करतोय की 2000 मारून आपल्या गावची शान वाढवते. पाहूया आता मात्र चेंडू काही विजिबल झालेला आहे, सुंदर फटका, पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण राज मोसमकर याचं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. धावसंख्या झाली 6. पाहूया या पुढील चेंडू आतिश केदारे. हा मात्र अट्ट्याची तयारी आपण बघतोय का, अट्टा फिरलाय. मला असं वाटतंय पंच डिक्लेअर झोन की बाउंड्री बाउंड्री बाउंड्री. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया व्हॉलेंटियर्स 11 संघासाठी. पहिली बाउंड्री खेचताना आपण बघतोय आतिश केदारे. लास्ट बॉल 1 to go, अंपायर 1 to go. 0-1-1-4 असा काहीसा स्कोर राहिलाय या ओव्हरीमध्ये. आणि एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया याच्यावर सुद्धा दिवाळीचा बोनस लुटतोय का आतिश केदारे. आणि हा सुंदर असा राऊंड ऑफ ॲक्शन बघितली आणि सुंदर गोलंदाजी चकवते. बघा आपण बघू शकतो अनुभव विरुद्ध एक सळसळतं गरम रक्त, युवा रक्त. आणि कुठंतरी काकणभर श्रेष्ठ ठरलाय तो म्हणजे हा गरम रक्त मनीष गायकर. सुंदर असा गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी दाखवलेलं आहे आणि तो जातो ना जातो तर सार्थक मोरे हा अजून एक वादली आपला गोलंदाज आपल्या भेटीला येतोय पुढचं षटक घेऊन. सुंदर असा गोलंदाजीचा मारा या तीनही गोलंदाजाकडून आपल्याला बघायला मिळतोय. विकी मोरे, मनीष गायकर आणि भविष्यात जाऊन कुठे ना कुठे खार विभागाला हे प्रतिनिधित्व करतील किंवा आपापल्या गावाला प्रतिनिधित्व करतील याची तिला मात्र शंका मला नाही की आपल्या परिवाराला नसावी. कारण याच्या आधी आपल्या लीगमध्ये केलेले तेजस काटकर किंवा आदित्य भोईर, विनायक मोकल हे आपापल्या संघाकडून खूप चांगलं प्रदर्शन करत आहेत. तत्पूर्वी मॅचकडे वळूया. सुंदर अशी राऊंड ऑफ ॲक्शन फिरवलाय. एका धावेत समाधान मानावं लागेल सुदर्शन गावडे. मला असं वाटतं त्यांनी आपली खेळी ओळखलेली आहे. समोरचा फलंदाज जो चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहे त्यांनी त्यांना स्ट्राईक रोटेट करून दिलेली आहे. त्यांनी त्यांनी आपली जिम्मेदारी चोख निभावली आहे जे रोज तसे निभावत असतात. आता मात्र एका मोठ्या फटक्याची गरज आहे व्हॉलेंटियर 11ला. हा जेल सुटलाय की मॅच सुटलाय. मला असं वाटतं नावाप्रमाणे अजून पण साजिरा खेळ आपल्याला बघायला मिळालेला नाही आहे. ते तुषार वाजंत्री असतील किंवा आतिश केदारे असतील अजूनही व्हॉलेंटियर वेटिंगला आहेत. तरीसुद्धा तिथं चिकाटीने
लढतोय, झुंज देतोय सुदर्शन गावडे तर 2000 रुपयांसाठी. आणि आता मात्र स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करताना आपण बघतोय. आणि याच्यानंतर फलंदाजीसाठी चाललाय बरदार आणि पिलदार शरीरयष्टीचा आपला फलंदाज यश ठाकूर. दापोली गावाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू आणि सुंदर अशी खेळी आपण बघतोय आतिश केदारे आतापर्यंत करताना. आता मात्र अवांतर धावसंख्येत पंचांना सुद्धा हात खोलण्यास संधी मिळाली आणि धावसंख्या झाली ती म्हणजे पाहूया पुढील चेंडू. आणि मला असं वाटतंय कुठं थोडा भरकटलाय, वाट विसरलेला हा गोलंदाज. पुन्हा एक वाईट दिशाहीन गेंदबाजी आपण बघतोय. सार्थक मोरे आतापर्यंत या पूर्ण टुर्नामेंटमध्ये सुंदर गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. पाहूया उर्वरित काही चेंडूमध्ये तो काही जादू दाखवतोय का. आणि हा मात्र उचललाय, फेकलाय, दाखवलंय आपल्या तलवारीची धार आणि आतिश केदारेचा एक ब्रँडेड षटकार. मला असं वाटतं जोरदार टाळे झाले पाहिजे, ज्याची आपण वाट बघत होतो संपूर्ण प्रेक्षकगण. तो एक षटकार डोळ्याचं पारणं फेडणार आपण बघायला मिळतोय आपल्याला आतिश केदारे यांच्या बॅटिंगमधून. आणि आता मात्र गोलंदाज पुरता खचला असं म्हणायला हरकत नाही. पाहूया पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा कटवण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने केलून एक रन काढले आणि आपल्या नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाला आमंत्रण केले. 2 चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पंच एक चेंडू लास्ट टू गो. पाहूया यश या ओव्हरीला आणखी एक सुपर ओव्हर बनवणार का, बघूया एक मोठी ओव्हर बनवणार का. आणि पंच पुन्हा एकदा शिक्षा टोकवत आहेत. पुन्हा एक अवांतर धावसंख्येत वाईडच्या स्वरूपात रन खर्चतोय सार्थक मोरे. पाहूया अजून एक चेंडू जो शिल्लक आहे त्याच्यामध्ये किती धावा लुटू शकतो व्हॉलेंटियर 11 संघ, बघूया. आतापर्यंत 22 ही धावसंख्या झालेली आहे. आणि त्रिफलाचित करतोय, दाखवतोय तुमच्याकडे अनुभव आहे पण आमच्याकडे जिद्द आहे, आमच्याकडे कौशल्य आहे. आणि अरे 4 प्रेशर दे ना तुम्ही पण, ऐकून घेतलेत ना तुम्ही. अरे प्रेशर पाहिजे, प्रेशर घे, डबल पाहिजे डबल घे. आता मात्र आपण पुन्हा एकदा बघतोय फलंदाजीसाठी सज्ज झाला आतिश केदारे. शेवटचं षटक, हाना मालीचं षटक आणि ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतोय आपला बुमबुम बुमरा, अर्थातच उदित शेडगे. सुंदर अशी गोलंदाजी ॲक्शन आणि आतिश केदारेला मारा केलाय, फसवलाय. चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु झेल मात्र करता आली नाही. आणि बघा चतुराई बघा, चलाकी बघा, अनुभव बघा. एका धावेचं कन्वर्जन दुसऱ्या धावेत करायला क्षण मात्र टाईम नाही लागलाय, तो म्हणजे फलंदाज आतिश केदारेला. आणि तसाच नॉन स्ट्रायकर एंडला त्याची साथ द्यायला आलाय तो म्हणजे विनायक मोकल, तळेगाव संघाचा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. पण गोलंदाजीमध्ये त्याने
मागील 2-3 वर्षामध्ये खूप चांगले टुर्नामेंट गाजवले आहेत असा खेळाडू विनायक मोकल, आपल्याच क्लासचा माजी खेळाडू. पाहूया उदित शेडगे पुन्हा एकदा मारा करत आहेत. दुसरा चेंडू आणि हा फिरवलाय, प्रयत्न केलाय पण निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मला वाटते धाव नाही, धोका नाही, धावसंख्या स्थिरावले. उर्वरित 4 चेंडूचा खेळ. पाहूया 4 चेंडूमध्ये किती धावा लुटू शकेल व्हॉलेंटियर 11 संघ. कारण मला वाटते तुम्हाला एक सरप्राईज पॅकेज बघायचं बाकी आहे. तुषार वाजंत्री नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंगावणार, त्याची बॉलिंग पुन्हा एकदा बघायला मिळणार. फिरकीचा जादूगार आपल्याला आहा तत्पूर्वी आलेला अठ्ठा. मात्र जेलची संधी होती, ती संधी कुठेतरी गमावले. सुंदर शॉट होता. पाहूया विनायक मोकल चोरडे विरुद्ध तलेखार. गोलंदाज की फलंदाज, कुठेतरी एका धावेवर समाधान मानून एक सन्मान दिलेला आहे आपल्या सिनियर खेळाडूला विनायकाने. 2 चेंडू षटकातील अजून शिल्लक आहेत. उदित त्यांची सुंदर गोलंदाजी. 26 धावसंख्या झालेली आतापर्यंत. फक्त 4 धावा त्यांनी खर्चल्या आपल्या षटकामध्ये. हा निर्धाव चेंडू, शेवटचा या इनिंगचा शेवटचा चेंडू. याच्यावर मात्र 6 रन लुटावेच लागतील, तेव्हा एक सन्मानजनक स्कोर आपण चॅलेंज म्हणून देऊ शकतो या आपल्या यंग ब्रिगेडला. मला वाटते आतिश केदारे नक्कीच हा षटकार प्रेक्षकांसाठी करू शकतील, पण थोडासा प्रयत्न चुकलाय. धावसंख्या 1. सत्तावीस धावा टिपल्यात त्या व्हॉलेंटियर 11 संघाने आणि 28 धावांचं आव्हान दिलंय.
सज्ज झालाय. पाहूया 28 धावसंख्या. हे जे कमी धावांचं आव्हान त्यांनी यंग ब्रिगेडला दिले त्यांना तो रोखू शकेल का? पाहूया. आता आपल्याला आपल्या समोर माहिती पडेल. एक रोमांचक सामना सुरू होतोय. काही जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सामन्याचं. सुंदर गोलंदाजी ॲक्शन आणि पहिला चेंडू फिरवलाय आणि पहिला चेंडू गेलाय षटकारासाठी. तत्पूर्वी या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न फलंदाजा सुटा आणि रिझल्ट मात्र काहीतरी डिफरंट. टेक्निकल एरर मुळे 2 धावा, एकच धाव मला वाटते. 2 चेंडू 7 धावा खर्च करतोय तुषार वाजंत्री. पाहूया. आहा, पहा बॉल कुठे फिरतोय पहा. प्रथम एसटी बॅट्समनला चुकवले, मग एसटी रक्षकाला, मग स्लिपला, मग थर्डमॅनला. पाहूया या षटकातील हा चौथा चेंडू आणि हा मात्र मला वाटते पंच शिक्षा ठोकावतील जरूर. पंच वाईट प्लस एक ची धाव. हा आता मात्र फसवलाय. आता मात्र आणि आपण बघितलं सोमेन कदम जो या टुर्नामेंटमध्ये आणि मागीलच्या पर्वामध्ये सुद्धा एक सुंदर फलंदाजी त्याने केली. आणि आता मात्र पाहतो पंच आणि चौकार, खणखणीत चौकार उदित याचा. मला वाटते यंग ब्रिगेड 28 या धावसंख्येचा पाठलाग अतिशय चपलाईने करताना दिसते. याच ओव्हरीत 14 धावा खर्च केल्यात तर तुषार वाजंत्री याने. आणि आता मात्र फसवतोय. बघा काय जादू आहे बघा. इथं एक चौकार खातोय दुसऱ्याच चेंडूत. अनुभव काय असते. ते 15 धावसंख्या झाले 15. 13 धावांची गरज. पण मला वाटते सुंदर असं षटक लांब लचक
असं षटक आपण बघितलं, त्याच्यामध्ये वाईड होते, षटकार होते, बाउंड्री होती, विकेट होत्या. 3 खेळाडूंना माघारी परतवले तुषार वाजंत्री याने. तत्पूर्वी किरण निकम बॉलिंगसाठी मला वाटतं बॉल 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. दुसरा चेंडू असेल तर पंच घ्या, सुरू करा. जर किरण निकम यांनी विकेट घेतला तर तुषार मालुसरे याच्याकडून 200 रुपये. हा मात्र पुन्हा एकदा चौकार. मला वाटते अतिशय घाई झालेले वॉलेट. निधाव चेंडू. लगेचच यापुढील सामना फायनलचा आपल्या समोर रंगणार आहे. तत्पूर्वी हा एक फटकार, पंच सिक्सर. हा टार्गेट पूर्ण करताना दिसतंय ते आपली यंग ब्रिगेड. आणि वादळ किती मोठं असलं तरी कालानुसार त्याला थांबावंच लागतं. दाखवताना पुन्हा एकदा जेल, ही जेल नाही सुटणार, कारण जेल खाली स्वतः स्वप्नील पाटील. सामना हारता हारता काहीतरी जिंकलंय ते किरणजी निकम यांनी. 200 रुपयाचं पारितोषिक तुषार मालुसर यांच्याकडून. आणि हा मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर जाऊन खेळ करून दाखवणारा एक खेळाडू. औपचारिकता मात्र असताना सुद्धा लढत देतोय, चुरस देतोय तो संघ व्हॉलेंटियर 11 आपण बघतोय. मी माझे सहकारी समालोचक भाईजान यांना विनंती करतोय, जिथं कुठं असतील लवकरच स्टेजशी संपर्क साधायचे. एक फायनलची मॅच बाकी आहे, मग प्राइज वितरण सोहळा बाकी आहे. आपल्या लवकरात लवकर ते आटपून संपवून टाकायचे. तत्पूर्वी सुंदर अशी गोलंदाजी आपण बघतोय, फिरकीचा जादूगर तुषार वाजंत्री. बॉल आहे, 2 चेंडू. बघा जसं आपण बघतो इंटरनॅशनल सामन्यामध्ये रवींद्र जडेजा पटापट आपल्या ओव्हर संपवतो, तशा ओव्हरी संपवते तुषार वाजंत्री. आणि बघा फक्त उभा ठेवलाय. बघा अनुभव, बघा यंग ब्लड. कोण जिंकताना दिसतोय, कोणाचं पारणं जड पडतंय. कधी काकणभर हा श्रेष्ठ तर कधी काकणभर तो श्रेष्ठ. जादू जादू जादू. सुंदर गाईज. जर खेळ आवडला असेल, ही गोलंदाजी आवडली असेल तर त्या गोलंदाजीचा आपण सन्मान करूया जोरदार टाळ्यांनी. आपण पुन्हा एकदा या. आणि हा मात्र जेलबाद. मला वाटते आधीपर्यंत सामना एकेरी झुकताना आपण बघितला. फक्त औपचारिकता बाकी होती, एक धाव हवी होती. तरी सुद्धा आपण बघतोय एक मेडन ओव्हरकडे जाताना
आणि खरंच एक मेडन विकेट पाहूया. आउट पंच नॉट आउट. एक धावाने मात्र हा सामना मला असं वाटतंय कुठेतरी जिंकला. पण खूप सुंदर चुरस आपल्याला बघायला मिळाली आणि खूप सुंदर गोलंदाजी. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. व्हॉलेंटियर 11 मात्र सामना सोडायला तयार नाही आहेत. आउट आहे. थर्ड अंपायर डिसिजन आउट. थर्ड अंपायर डिसिजन आउट. थर्ड अंपायर डिसिजन आउट. आणि आपण बघू शकतो गाईस इथं उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती आहे. इथं उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे. इथं उपस्थित प्रत्येक संघ मालकाला विनंती आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि आपण ॲप्रिसिएशन दिलं पाहिजे तुषार वाजंत्रीला. विकेट मेडन टाकतोय तुषार वाजंत्री गाईस. मेडन विकेट मोडन. बॉलर आपण बघतो तलेकर संघाचा सदा पाटील. कुठेतरी सामना रंगतोय चुरस होते पुन्हा हवेत आणि ही मात्र झेल सुटते आणि सामना सुटतोय. अखेर जिंकला जातोय सामना. व्हॉलेंटियर 11 हारते पण शेवटपर्यंत लढत राहण्याची वृत्ती आपण बघितली. थँक्यू.